बोल. तू बोल का? तू बोल. तू बोल. मोठेला नाही, साधा गॅस पेटवता येत नाही आणि बनवायला चालली. तर आता हे काय अकाउंट. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये. तर आज आहे रामनवमी. तर सर्वप्रथम तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज तर काय रामनवमी असल्यामुळे आपल्याकडे व्हेज जेवण आहे. तर आज मम्मी म्हणजे कालच गावावरून आले. सगळं फणस, आंबे, परत ओले काजूचे घर सगळं घेऊन आली आहे. तर आज बोलली ती थोडी पूजा वगैरे झाल्यावर आपण आज काजूच्या भाजीची रेसिपी दाखवूया आपल्या सबस्क्रायबर्सना, ज्यांना माहीत नाही काजूची भाजी कशी बनवायची. तर ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्ही बघणार आहे काजूची भाजी कशी बनवायची. आता थोड्याच वेळात मम्मी आता हे बघा मग दाखवतो पूजा वगैरे करते. बघा मम्मी आता पूजा वगैरे करते. पूजा वगैरे झाल्यावर आपण मग काजूच्या रेसिपीला स्टार्ट करूया. तर आता मम्मीने सुरुवात तर केली आहे. हे बघा इथे आता कांदा कापून झाला आहे, खोबरं कापून झालं आहे आणि काजू भिजत ठेवले. काम काय आहे पुढचं आता हे भाजून घ्यायचं. हे सगळं आता भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस आहे. चला बघूया पुढे काय काय होते. हे बघा आता मम्मीने कांदा तर टाकलाय तव्यावर, तो आपल्याला भाजून घ्यायचा बरोबर ना मम्मी? पहिली स्टेप. हा आता कांदा भाजून झाल्यावर मग काय? कांदा भाजून झाला की मी त्याच्यात खोबरं टाकायचं. त्याच्यातच खोबरं हे टाकायचं. कांदा भाजून हे बघा तेल टाकलंय. आता तेल टाकून झाल्यावर थोडासा तो कांदा म्हणजे असं ब्राउनिश झाल्यावर मग हे खोबरं टाकायचं आपल्याला बरोबर ना मम्मी? तर आता कांदा बिंदा परतून झालेला आहे. मी आता गेल्या बाहेर दुकानावरती चांगले मसाले आणायला. आता वेळ खोबरं टाकायची. तर आता बघा इथे खोबरं बिबरं सगळं किसून ठेवलेलं आहे काकींनी. आणि आता टाकायला जात आहेत. हे बघा कांदा बिंदा सगळं झालेलं आहे आपलं परतून बिरतून. आणि इथे खोबरं टाकायची वेळ नाही आहे बघा. आता मस्त खोबरं बिबरं टाकलं. आता याच्या पुढे काय काकी? हे आता चांगला भाजून घ्यायचं. नंतर मग फोडणीला कांदा वगैरे कापायचा, भाजी फोडणी घालायची. बस मग ते सगळं होणार. तर आता तुम्हाला दाखवूया थोड्या वेळाने पुढची प्रोसेस. तर आत्ताची आपण मगाशी काजू भिजत ठेवलेले, म्हणजे हे नॉर्मलवालेच काजू आहेत ना मम्मी? ओले काजू नाही आहेत ना? ओलेच आहे पण ते सुकलेले गावावरून यायला. ओलेच होते हे काजू, ते सुकलेले म्हणून ते पाण्यात ठेवलेले. पाण्यात आपल्याला किती 2-3 तास ठेवलेलेच ना? सकाळी घातलेले. ते आता पाण्यात तुम्ही असे टाकलात ना मग सालं एकदम पटापट निघतात. तर आता इथे मटार पण आणले आहेत मम्मीनी आणि ते काजू पप्पा सोलतायत. आणि इथे आता मम्मी हे काय करते कांद्याचं? हे आता फोडणीला देणार. हे फोडणीला द्यायसाठी ते आता कांदा काय अजून काय? कांदा आणि कढीपत्ता, कोथिंबीर. कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर. आणि हे बघा ते मगाशी जे वाटण मम्मीने काढलेलं ते हे आहे कांदा आणि खोबरं आहे. सुकं का ओलं आहे मम्मी? ओलं खोबरं. ते थोडंसं असं गॅसवर थोडंसं ब्राउनिश करून घेतलेलं. आता सगळं पुढचं काय जे काय होईल ते तुम्हाला मी दाखवत जाईल. तर आता हे काय अकाउंट मी वाटून घेते. तर आता सगळं हे बघा तुम्हाला दाखवतो. ते आपण जे वाटप मगाशी घेतलेलं ते आता इथे आता मिक्सरला लावते मम्मी. तर ते मिक्सरला लावून झाल्यावर हे बघा इथे आता आपल्याला पहिलं तेल टाकायचं आहे. मग काय मम्मी? कांदा. हे बघा कांदा आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे आणि कढीपत्ता आहे. हे सगळं पहिलं काय टाकायचं? कांदा टाकायचा. कांदा मग कढीपत्ता त्याच्यानंतर लसूण हे टाकून झाल्यावर मग लालसर व्हायचं ना. आता हे टाकून झाल्यावर परतून घ्यायचं. किती वेळ हे करायचं? हे लालसर होईपर्यंत पुन्हा ब्राउनिश होईपर्यंत ते आपल्याला ढवळून घ्यायचं. काय नाही, सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण करू शकता एकदम. फक्त तुम्हाला जी टेस्ट ओल्या काजूंची येते ना ती आपल्या नॉर्मल काजूंना टेस्ट येत नाही.
आता बघूया मम्मी कसं काय करते, तुम्हाला दाखवत जातो. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तू बोल का, तू बोल. तू बोल. आता कोथिंबीर टाकायची. ते ब्राउनी झाल्यावर हा, कोथिंबीर टाकून झाली की जरा परतवायची. आणि नंतर मग काय हळद, नंतर हे बघा हळद टाकली आहे. नंतर गरम मसाला, त्याच्यानंतर गरम मसाला 1 चमचा. नंतर त्याच्यानंतर कलरचा मसाला टाकलाय. त्याच्यानंतर कलरचा मसाला आणि नंतर मग आपला तिखट मसाला, मालवणी मसाला. तो किती 2 चमचे. जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं तुम्ही टाका. हे बघा बटाटा, मटार आणि काजू. मम्मी आपली सुगरण आहे. कालच आम्हाला मम्मीनी कामावर शेव्याची म्हणजे रसातल्या शेव्या दिल्या, 1 नंबर झालेल्या. त्याची पण रेसिपी तुम्हाला लवकरच दाखवीन. जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या लवकर पटापट. आणि ते नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल की मी आपली व्हिडिओ अपलोड झाली आहे. ठीक आहे. आता हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा असं हे करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर मग काय मम्मी, मग ते वाटलेलं वाटप असतं मग टाकायचं. मग ज्यांना वाटपाची नको असेल तर मग अशीच नुसतं पाणी जरासं उकळेपर्यंत घालायचा आणि बंद करून ठेवायचं. ते आता वाटप करतोय आपण. आणखी कोकणात म्हणजे आपली मालवणीमध्ये वाटप जास्त असतं. आणि जर तुम्हाला वाटप नको असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं पाणी टाकून ते चांगलं शिजवू शकता. ठीक आहे. आणि मग तसंच खाऊ शकता. त्याला आपण हे वाटप टाकणार आहोत. त्याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पातळ करून घेऊ शकता. आणि ही भाजी झाल्यावर थोड्या वेळाने आपण हे पण बनवायला ट्राय करू. ठीक आहे. हे बघा वाटप पण टाकलेलं आहे. आता हे मेन आहे मालवणी लोकांचं वाटप. कारण की आपल्याकडे नारळ वगैरे खूप असतात. ह्यांच्या साईडला नसतात ना मम्मी जास्त. सातारा साईडला वाटप वगैरे नसतं ना. आपल्याकडेच म्हणजे जे कोकणातले ते कणकवली वगैरे साईड त्यांचं कूट वापरतात. कसला शेंगदाण्याचं कूट वापरतात ना. आपल्याकडे नारळ वगैरे वापरतात म्हणजे वाटप. तर मित्रांनो तुम्हाला ना आता अळणी खायला भेटणार होतं. मम्मीने मीठच टाकलं नव्हतं त्याच्यात, तर आता मीठ टाकलेलं आहे मम्मीनी. तर आता तुम्हाला किती चमचे मीठ टाकलं चवीनुसार? 2 चमचे घातले आहे. आपल्या चवीनुसार घालायचं. चवीनुसार घातलेलं आहे मम्मीने मीठ. तर नशीब तिला आठवलं नाही, तुम्हाला अळणीच खायचं होतं आता. तर आता हे बघा तुम्हाला भाजी दाखवतो. पनीरच्या भाजीला फिकं पाडेल अशी भाजी आहे आपली मम्मी सुगरण. मम्मी अजून काय मग आता भाजी तर झाली आहे, डाळ पण झाली आहे. आता झाली, चपात्या झाले. मग काय भजी बिजी काय, मिरची भजी पापड काय आहे की नाही? काय पाहिजे तुला बोल. हे बघा 3 शिट्या केल्या आहेत. भाजी दाखव, ढवळून दाखव जराशी. काजू दाखव, काजू. मस्त झाली आहे भाजी. आता खायची आहे ती. आणि आता इथे मम्मी हे बघा मिरच्या तळते. तर हे बघा आता मम्मीनी मिरच्या पण सोडलेल्या आहेत. इथे आता पापड तळेल. आणि पप्पा इथे आता आंबे कापतायत गावावरून आणलेले. या खायला. बघा काय मस्त आहे बघा आंबे, एकदम गोड गोड. बघा इथे मिरच्या आहेत, काजूची भाजी आहे, डाळ भात. सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवतो. तू बोल. काय का बोलू का आला? अरे तू काय तर बोल. माका सवय बोला येत नाही काय. डाळ आता सगळं वाढ भाजी तो कलर तर बरोबर येईल. पण आता बघूया चवी कशी काय लागतात ती खाऊनच मग सांगतो. असं बोल. डाळला आता बोल, असा बोल. तू बोल. सगळं बोलली आणि असा बोल. तू बोल, मी नाही. माका सवय मला घेत. तू वाढ दादा, चल जेवतो पटकन. बघा एवढे काजू टाकले आहेत वरती. आणि बोलते काढून ठेव नंतर व्हिडिओ झाल्यावर, खाऊ नको एवढे. अशी बोलते. काय बोलायचं.
आता ताट तयार करते, ताट तयार झाल्यावर तुम्हाला दाखवतो. तर आता पूर्ण ताट वाढून झालेलं आहे. किती रुपये ताट आहे ग? हा, भाव नाही काढलं. 100-150 रुपये. आणखी एवढं काय काय आहे ना ताटात तुम्हाला दाखवतो. आता बघा, हे बघा, पापडापासून स्टार्ट करतो. पापड, चपाती, डाळ भात, लोणचं, आंबे, मिरची भजी, आणि ही लाखात एक, आणि अशी मालवणी जी आवडती भाजी, काजूची भाजी. तर हे बघा पूर्ण ताट आहे. आता हे सगळं संपवतो आणि ही भाजी टेस्ट करतो कशी झाली आहे ते. पोटभर खातो आणि थोड्या वेळाने फालुदा बनवतो, तो खातो, तेव्हा डायरेक्ट झोपतो. हे बघा आली. वास हिला कसा येतो ना समजतच नाही. वास कसा आला भाजीचा काय आहे तिला. आता याला थोड्या वेळाने फालुदा तिकडे बनवायला सांगतो, खातो आणि मग झोपतो आणि मग डायरेक्ट संध्याकाळी उठतो. चला, तिला ना कसा वास येतो ना एवढं काय माहित. बनवली काजूची भाजी आणि आली लगेच. खाता खाऊ करलाय आणि नंतर मग ते हे बघा, सगळी आता काढून ठेवते भाजी. काय ना, आपण आपल्या इथे सगळं कव्हर होतं, आपण काय लपवत नाही. हे बघा, आता काढून ठेवते भाजी. काजू काजू काढून ठेवते. काय जेवतं जेव्हा इथे आंबे रेमटवते टायमावर येऊन बरोबर. फालुदा बनवायचा आता तुला थोड्या वेळाने. काय रिॲक्शनच नाही तिची, झोपा काढायची असते. तर मित्रांनो, मस्त जेवण झालेलं आहे. आता सगळी भाजी वगैरे एक नंबर झालेली. तर दुपारचे 3 वाजले आहेत. आता आपल्याला थोड्या वेळाने फालुदा बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी मी आईस्क्रीम घेऊन येतो. तर मम्मीचं अजून जेवतेच आहे, तिचं जेवण झाल्यावर थोड्या वेळाने आपण फालुदा बनवायला घेऊया. ठीक आहे. 10 वेळा बोलवून आत्ता आली आहे. मला झोपायशिवाय काही येतच नाही आयुष्य नाही. चला आता हा फालुदा बनवूया. मोठेवा नाही, साधा गॅस पेटवता येत नाही आणि बनवायला चालली. नशीब. पहिला आपल्याला गॅस पेटवायचा आहे, त्याच्यानंतर टोप ठेवायचा आहे त्याच्यावर. आधी टोप ठेवलाय. ठीक आहे. आणि त्याच्यात आता काय करायचं पहिलं, काय मग टाक आधी. हे बघा, काय बोलायचं, एवढा मोठा स्टूल, काय एवढी हाईट वाढवायची मग जरा. हे बघा, स्टूल घेतलाय मोठा, त्याच्यावर उभी राहायची बनवायला. अरे जळलं ते. अरे तू हे उतर. तर हे बघा, आपण दूध टाकतोय. काय करते ना तिलाच माहिती. अडाणी. तर आता दूध टाकून झाल्यावर आपण याच्यात पाणी टाकलं. अर्धा ग्लास पाणी टाकलंय आणि आता आपण तो पॅक होता तो टाकतो याच्यात. पिशवी टाकू नको. शटाप. बघा टाकले. सगळं मेजरमेंट काय झालं, एवढंच करायचं होतं. काय करायचं अजून. कुठला फ्लेवर आहे? पिस्ता. पिस्ता. हा, आता 20 मिनिटांनी बघूया याच्याकडे. तर मम्मीनी नवीन काहीतरी आणलंय, काजू बदाम पिस्ता. तर चला, जेवण तर आपलं मस्तच झालंय. कोणाला तरी काजूची भाजी नाही भेटली आहे, जाऊ दे. आता फालुदा खाऊया मस्त आईस्क्रीम वगैरे टाकून. ठीक आहे. आता व्हायची वाट बघतो, अजून 20 मिनिटं आहेत. तोपर्यंत काय ते करून या तुमचे काम. माझे कपडे धुतले नुसतं एक 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 कर मम्मी, का कर मम्मी. माझी कामं तशीच ठेवची लागते. काय करता? काय बोलता? कपडे धुतो अजून. हा काय बोलता? ता कर एक एक मध्ये सगळं सांगत राहा. स्वतःच बोलता करूया व्हिडिओ आणि माका सांगता आता या कर आणि ता कर. स्वतःच बोलता व्हिडिओ करूया आणि माका बोलता आता या कर त्या कर. काय खमंग सुटलाय मस्त. त्याच्यामध्ये आता आपण थोड्या वेळाने हे टाकूया, काजू बदाम. नको नको, जाय. मस्त झाले ते. हे शेवया हे झाले का मग शेवयो. अजून नाही शिकले. कसला कुक आणलाय काय नाही, काय समजतच नाही त्याला. हिला खारा काय होत नव्हता म्हणून आता मी बंद केलाय गॅस आणि थंड करायला ठेवतो. थंड करून झाल्यावर थोडंसं नॉर्मल झाल्यावर मग फ्रीज मध्ये ठेवा. तुमचं फ्रीज कळेल तिकडे आतमध्ये. तर आता आम्ही याच्यात थोडंसं काजू बदाम टाकतोय आणि थोडंसं ठेवून दे.
नंतर टाकायला थोडं आधी थंड होऊ दे, मग आपण याच्यात सर्व करणार आहोत नंतर. काय करणार? सर्व. तर आता आम्ही हे नॉर्मल टेम्परेचरवर करून घेतलंय आणि आता आम्ही हे फ्रीजमध्ये ठेवतोय. हे बघा, फ्रीजरमध्ये ठेवूया थोडा वेळ, तर नंतर मग आईस्क्रीम हे ते सर्व करू. आम्ही सारे खवई खाई. तर मित्रांनो, आता फ्रीजरमध्ये तर ठेवलंय मी ते, थोडं 1 तासासाठी ठेवतो फ्रीजरमध्ये, थोडं थंड होईल. मग 1 तासाने ते आपण टेस्ट करूया कसं होणार ते बघूया. ठीक आहे, आता एक डुलकी काढतो मस्त आणि मग नंतर उठल्यावर फ्रेश होतो आणि मग ते टेस्ट करतो. ठीक आहे. Many hours later. तर मित्रांनो, रात्रीचे आता 11 वाजलेत. जे तुम्हाला बोललेलो मी की झोपून झाल्यावर फालुदा टेस्ट करूया कसं झालंय. ते काय संध्याकाळ झाली, मग काय मूड नाही झाला खायचा, मग बोललो डायरेक्ट रात्रीच खाऊया. आता परत जेवून आता मी सगळ्यांचं झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो फालुदा कसा झालाय. ठीक आहे. हा बघा, मस्त फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवला ना मग तो एकदम मस्त घट्ट झालाय. आता इथे आपण सर्व करणार आहोत आणि त्याच्यावर हे आईस्क्रीम. इथं कधी 9 वाजल्यापासून आलेली, तर आता 11 वाजले, 2 तास इथेच होती. आता बघूया, सर्व करूया. ह्याच्यात टाका आधी एक खाली लेअर टाकायची ना. कशाला? ऑलरेडी आहे. मस्त झालं एकदम. आणि थोडंसं काजू बदाम आणि मग हे अमूलचं आईस्क्रीम. तर आता जमतंय तसं आपण आईस्क्रीम टाकूया याच्यावर. ठीक आहे, चालेल. अशा प्रकारे आपलं फालुदा तर झालं. आता टेस्ट करून बघूया कसं आहे ते. तर आता तू सांगेल आपल्याला टेस्ट कशी आहे. टेस्ट तर कर आधी. हावाला तुझा आहे का? आवडला. हावाला घे, हावाला टेस्ट करून सांग. चांगला दिसणार. एक कर लवकर, सेल टेस्ट मोठेपणा नंतर कर. चांगलं आहे. चल, तर चला आता मी पण टेस्ट करतो आणि ते संपवून टाकतो. तुम्हाला पाहिजे कमेंट करा कसं झालंय ते. तुम्ही काय बघूनच सांगू शकता कसं झालंय. टेस्ट तर आम्हालाच करावं लागणार आहे. ठीक आहे. तर आता खातो आणि मग नंतर हा व्हिडिओ एंड करतो. तर आता रात्रीचे 12 वाजत आले. फालुदा वगैरे सगळं खाऊन झालं आमचं. सकाळी काजूची भाजी आणि फालुदा आत्ता खाल्ला. तर ही काजूची रेसिपी आणि फालुदाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एका कमेंटमध्ये सांगा आणि एका लाईकमध्ये सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल हा छोटासा, तर एक सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला लाईक करून जा. ठीक आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब तुम्हाला करावंच लागेल आणि ते नोटिफिकेशनचं बटन ऑन करा, जेणेकरून जर मी नवीन व्हिडिओ टाकली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.